श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 82वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायण वाचत शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 82वा सर्ग वाचूया. केकयराज युधाजिताने जेव्हा ऐकले की महर्षी गार्ग्यांबरोबर स्वतः भरत सेनापती होऊन येत आहे, तेव्हा त्यांना मोठा आनंद वाटला. तो केकय नरेश मोठ्या जनसमुदायासह बाहेर पडला आणि भरताची भेट घेऊन त्याच्यासह मोठ्या उतावीळपणे इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या गंधर्वांच्या देशाकडे निघाला. भरत आणि युधाजित दोघांनी मिळून मोठ्या तीव्र गतीने सेना आणि स्वाऱ्यांसह गंधर्वांच्या राजधानीवर हल्ला चढविला. भरत आलेला ऐकून ते महापराक्रमी गंधर्व युद्धोत्सुक होऊन एकत्र झाले आणि सगळीकडे जोरजोराने गर्जना करू लागले. मग दोन्हीकडच्या सेनात मोठे भयंकर रोमांचक युद्ध उभे करणारे युद्ध जुंपले. तो भयंकर संग्राम लागोपाठ 7 रात्रींपर्यंत होत राहिला, परंतु दोघातल्या कुठल्याही एका पक्षाचा विजय झाला नाही. चहूबाजूंना रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. तलवार, शक्ती आणि धनुष्ये त्या नदीत संचार करणाऱ्या विक्राळ प्राण्यांप्रमाणे वाटत होती. त्या नद्यांच्या प्रवाहात माणसांची प्रेते देखील वाहून जात होती. तेव्हा रामानुज भरताने क्रुद्ध होऊन गंधर्वांवर कालदेवाच्या अत्यंत भयंकर संवर्त नावाने प्रसिद्ध असलेल्या अस्त्राचा प्रयोग केला. अशा प्रकारे महात्मा भरताने क्षणभरात 3 कोटी गंधर्वांचा संहार करून टाकला. ते गंधर्व कालपाशात बद्ध होऊन संवर्तास्त्राने विदीर्ण करून टाकले गेले. असे भयंकर युद्ध देवांनी देखील कधी पाहिल्याचे त्यांना आठवत नव्हते. निमिषार्धात अशा पराक्रमी महामनस्वी समस्त गंधर्वांचा संहार झाल्यावर केकयी कुमार भरताने त्यावेळी तेथे 2 समृद्धशाली सुंदर नगरे वसविली. मनोहर गंधर्व देशात तक्षशिला नावाची नगरी वसवून त्याने तक्षाला तिचा राजा बनविले आणि गांधार देशात पुष्कलावत नगर वसवून त्याने त्याचे राज्य पुष्कलाकडे पाठविले. ती दोन्ही नगरे धनधान्य तसेच रत्नसमूहांनी संपन्न होती. अनेक कानने त्यांची शोभा वाढवित होती. गुणविस्ताराच्या दृष्टीने ती जणू परस्परांची स्पर्धा करीत संघर्षपूर्वक प्रगती करीत होती. दोन्ही नगरांची शोभा मोठी मनोहर होती. दोन्ही ठिकाणचे व्यापार निष्कपट, शुद्ध आणि सरळ होते. दोन्हीही नगरे उद्यानांनी तसेच नाना प्रकारच्या स्वाऱ्यांनी नटलेली होती. त्यांच्यात वेगवेगळी अनेक बाजार होते. दोन्ही श्रेष्ठ पुरींची रमणीयता पाहताच ध्यानी येत असे. त्यांची नावेही आतापर्यंत घेण्यात आलेली नाहीत. असे अनेक विस्तृत पदार्थ त्यांची शोभा वाढवित होते. सुंदर श्रेष्ठ गृहे तसेच खूप अशा 7 मजली इमारती तेथील संपत्तीत भर घालत होत्या. अनेक शोभा संपन्न देव मंदिरांनी तसेच ताल, तमाल, तिलक आणि बकुळादी वृक्षांनी देखील त्या नगराच्या रूपात भरच घातली होती. 5 वर्षात त्या राजधान्या उत्तम तऱ्हेने संपन्न करून श्रीरामांचा लहान भाऊ कैकयी कुमार महाबाहू भरत पुन्हा अयोध्येला परत आला. श्रीमान भरताने प्रत्यक्ष धर्मराजाप्रमाणे असलेल्या महात्मा श्री रघुनाथांना त्याचप्रमाणे प्रणाम केला की जसा इंद्र ब्रह्मदेवांना प्रणाम करतो. त्यानंतर त्याने गंधर्वांचा वध आणि त्या देशाला उत्तम प्रकारे विकसित केल्याचा यथार्थ समाचार या गोष्टी श्रीरामांना ऐकविल्या. ते ऐकून श्रीराम त्याच्यावर मोठे प्रसन्न झाले.
भरताच्या मुखातून गंधर्व देशाचा समाचार ऐकून बंधूसह श्रीरामांना मोठा आनंद वाटला. त्यानंतर श्री राघवेंद्र आपल्या भावांना उद्देशून अद्भुत वचने बोलू लागले. ते म्हणाले, सुमित्रानंदना, तुझे हे दोन्ही कुमार अंगद आणि चंद्रकेतू धर्मविशारद आहेत. त्यांच्यात राजरक्षणासाठी आवश्यक असलेला पराक्रम आणि दृढता आली म्हणून मी त्यांना देखील राज्याभिषेक करीन. तू त्यांच्यासाठी एखादा उत्तम देश निवड. तो रमणीय आणि निर्विघ्न असावा आणि तिथं या दोन धनुर्धर वीरांना आनंदानं राहता यावं. सौम्या, असा देश पहा की जिथं निवास करण्यानं इतर राजांना पीडा किंवा उद्वेग होणार नाही. आश्रमांचा देखील नाश करावा लागणार नाही आणि आपल्याला कोणाच्याही दृष्टीनं अपराधीपणा येणार नाही. श्री रामचंद्र असे म्हणाल्यावर भरत म्हणाला, आर्य, हा कारुपथ नामक देश मोठा सुंदर आहे. तिथं कुठल्या प्रकारच्या रोगव्याधींचं भय नाही. तिथं महात्मा अंगदासाठी नवी राजधानी वसविण्यात यावी. तसंच चंद्रकेतूला राहण्यासाठी चंद्रकांत नावाच्या नगरीची निर्मिती करण्यात यावी. ती नगरी सुंदर आणि आरोग्यवर्धक असावी. भरताच्या या बोलण्याचा श्री रघुनाथांनी स्वीकार केला आणि कारुपथ देश अंकित करून अंगदाला तेथील राजा बनविले. क्लेशरहित कर्मे करणाऱ्या भगवान श्रीरामांनी अंगदासाठी अंगदिया नामक रमणीय पुरी वसविली. ती परम सुंदर तर होतीच, परंतु सगळीकडून सुरक्षित देखील होती. चंद्रकेतू आपल्या शरीराने मल्लासारखा धष्टपुष्ट होता. त्याच्यासाठी मल्ल देशात चंद्रकांता नावाने विख्यात असलेली जी दिव्यपुरी वसविली गेली ती स्वर्गातल्या अमरावती नगरीसारखी सुंदर होती. त्यामुळे श्रीराम, लक्ष्मण आणि भरत तिघांनाही मोठा आनंद झाला. त्या सर्व रणदुर्जय वीरांनी स्वतः त्या कुमारांना अभिषेक केला. एकाग्रचित्त आणि सावध राहणाऱ्या त्या दोन कुमारांना अभिषेक करून अंगदाला पश्चिम तसेच चंद्रकेतूला उत्तर दिशेला पाठविण्यात आले. अंगदाबरोबर स्वतः सुमित्रा कुमार लक्ष्मण गेला आणि चंद्रकेतूच्या सहाय्यासाठी भरत गेला. लक्ष्मण या पुरीत 1 वर्ष राहिला आणि त्याचा दुर्धर्ष पुत्र अंगद जेव्हा दृढपणे राज्य सांभाळू लागला तेव्हा तो पुन्हा अयोध्येत परत आला. अशा प्रकारे भरत देखील चंद्रकांता नगरीत 1 वर्षाहून थोडा अधिक काळ थांबला आणि चंद्रकेतूचे राज्य जेव्हा स्थिर झाले तेव्हा तो पुन्हा अयोध्येत येऊन श्रीरामांच्या चरणांची सेवा करू लागला. लक्ष्मण आणि भरत दोघेही श्रीरामचंद्रांच्या चरणांचे अनुसरण करणारे होते. दोघेही अतिधार्मिक होते. श्रीरामचंद्रांच्या सेवेत त्यांचा खूप काळ गेला, परंतु स्नेहामुळे त्यांना तो जाणवला देखील नाही. ते तीनही भाऊ पौरजनांच्या कार्यात सदैव संलग्न राहत आणि धर्मपालनासाठी सदैव प्रयत्नशील असत. अशा प्रकारे त्यांची 10,000 वर्षे गेली. धर्मपुरी असलेल्या अयोध्येत वैभव संपन्न अवस्थेत राहणारे ते तीनही भाऊ योग्य वेळी फेरफटका मारून प्रजेची देखभाल करीत असत. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झालेले होते. तसेच ते महायज्ञात आहुती जिंकून प्रज्वलित झालेल्या दीप्त तेजस्वी गार्हपत्य, अहवनीय आणि दक्षिण नामक त्रिविध अग्नींप्रमाणे उज्ज्वल दिसत होते. इथे 82वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 83वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.